हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय सर्वेमध्ये जे पण न्यूमरिकल एमसीक्यूज ऑलवेज म्हणजे नेहमी विचारले जातात. तर त्याचे आपण एमसीक्यूज काही बघणार आहोत. ठीक आहे. तर जास्त वेळ न घेता आपण स्टार्ट करू. पहिलं एक्झाम्पल आहे, अ लॅम्प ॲट द टॉप ऑफ द लाईट हाऊस इज विजिबल जस्ट अबाव द हॉरिझन फ्रॉम अ स्टेशन ॲट सी लेवल. ठीक आहे. लाईट हाऊसचा क्वेश्चन आहे आणि एक फॉर्म्युला आहे, त्याला अप्लाय केल्यावरती तो क्वेश्चन सॉल्व होतो. ठीक आहे. द डिस्टन्स ऑफ द लॅम्प फ्रॉम स्टेशन इज 30 किलोमीटर. लॅम्पचं डिस्टन्स आहे स्टेशनपासनं 30 किलोमीटर. तर आपल्याला विचारली आहे व्हॉट इज द हाईट ऑफ द लाईट हाऊस. लाईट हाऊसची हाईट काढायची आहे. तर फॉर्म्युला काय असतं माहिती आहे का डिस्टन्स काढताना? डी इन किलोमीटर इज इक्वल टू 3.85 अंडर रूट ऑफ एच. ठीक आहे. आपल्याला एच मीन्स काय? हाईट ऑफ लाईट हाऊस. तर मी दोन टाईपमध्ये ते सॉल्व करून दिलं आहे. तुम्ही ॲप्रॉक्सिमेशननी पण काढू शकता किंवा कॅल्सीनी पण काढू शकता. आता MPSCला डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम असते. ठीक आहे, मेन्सला. तर तुम्हाला कॅल्सी अलाउड केले जातात, कॅल्सी तुम्ही यूज करू शकता. बट जर ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्सी नसतं, तर ते कसं सॉल्व करायचं विदाऊट कॅल्सी आणि फास्ट कसं सॉल्व करायचं त्याचं आपण पुढे बघू. ॲप्रॉक्सिमेशननी कसं सॉल्व करायचं. आणि जर कॅल्सी असेल तर तुम्ही ॲक्युरेट काढू शकतात. ठीक आहे. आता हे विदाऊट कॅल्सी आहे. आपण डिस्टन्स टाकलं किलोमीटरमधलं 30 इज इक्वल टू 3.85 अंडर रूट ऑफ एच. ठीक आहे. तर एच इज इक्वल टू ब्रॅकेट 30 अपॉन 3.85 इकडं गेले आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं किती येतं? 60.70 मीटर. ही काय झाली? हाईट ऑफ लाईट हाऊस. आता मी इथं ऑप्शन नाही दिलेत, क्वेश्चन दिला आहे आणि क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन करून दिलं आहे. ठीक आहे. सो अशा टाईपचं जर क्वेश्चन आलं तर ते तुम्ही सॉल्व करू शकशाल. आता बाय ॲप्रॉक्सिमेशन, जर कॅल्सी नाही आहे तुमच्याकडं आणि आपल्या ज्या एक्झाम आहेत डायरेक्ट सरळ सेवा भरतीच्या, तर त्याच्यामध्ये विदाऊट कॅल्सीनी तुम्ही कसं सॉल्व करणार आणि ऑप्शनमध्येच तुमचे आन्सर येऊन जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर 30चा स्क्वेअर केला इज इक्वल टू 4चा स्क्वेअर केला इंटू एच, म्हणजे आपण स्क्वेअर रूट काढून टाकलं. ठीक आहे. 30चा स्क्वेअर आला 900 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 1600 इंटू एच. आता 3.85चं राऊंड ऑफ करून आपण 4 घेतलं आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणशाल 4चा स्क्वेअर कुठून आला? तर 3.8 आहे. 5च्या पुढे जे पण आलं तर आपण राऊंड ऑफ करून त्या गोष्टी घेतो. नंतर आता 16चा आपण 900ला आता भाग द्यायचा आहे, तर ते थोडं कॅल्क्युलेशन जर आपल्याला डिफिकल्ट जाईल किंवा येऊ पण शकतं, बट पॉईंटर वगैरे त्या अकॉर्डिंग येईल. तर 16चं आपण कॅल्क्युलेशन येण्यासाठी 15 घेतलं आणि 15 इंटू एच. सो 900 इज इक्वल टू 15 इंटू एच. सो 900 डिवायडेड बाय 15 केलं तर एचची व्हॅल्यू किती आली? 60 मीटर. सो बिफोर कॅल्सी आपलं आन्सर काय होतं? म्हणजे कॅल्सी यूज करून समजा कॅल्क्युलेटरने केलं तर 60.70, म्हणजे पॉईंटरची पुढची पण व्हॅल्यू आपल्याला काढता आली. बट जर कॅल्सी नसेल तर आपण 60पर्यंत तर पोचलो आहे. पुढं जर जी पण व्हॅल्यू असेल ऑप्शनमधली तर ते आपण निग्लेक्ट करू शकतो. आणि मोस्ट ऑफ ते असेच ऑप्शन देतात की जे आपण विदाऊट कॅल्सी सॉल्व करू शकू सरळ सेवामध्ये. ठीक आहे. आणि तुमचं ॲप्रॉक्सिमेशन पण चालतं. ठीक आहे. हा झाला पहिला टाईपचा क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन सेमच आहे, फक्त डिस्टन्स त्यांनी अपोजिट साईडमधलं दिलं आहे. म्हणजे आता पुढे वाचू, 2 शिप्स दिलं आहे, त्याच्यामधले अपोजिट डायरेक्शनने जातात आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स काय हे आपल्याला काढायचं आहे. इथं वरती एकच डिस्टन्स होतं, सो एकच फॉर्म्युला अप्लाय करून आपण ते सॉल्व केलं. आता खालचं क्वेश्चनही आपल्याला 2 डिस्टन्स दिलेत. ठीक आहे. हां, 25 मीटर अँड 16 मीटर. ठीक आहे. हाय शिप्स आर ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन फ्रॉम इच अदर आफ्टर स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट 0 किंवा O. ठीक आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू शिप? टू शिपमधलं डिस्टन्स काय? वेन दे आर ऑन द वर्ज ऑफ इनव्हिजिबिलिटी. जेव्हा ते दिसेनासे होतील तेव्हा त्या दोघांमधलं डिस्टन्स काय हे काढायचं आहे. ठीक आहे. ते कसं काढणार? तर मी डायग्राम काढली. ठीक आहे. डायग्रामवरून तुम्हाला समजून येईल. तर
DV1 आणि DV2 आपल्याला सेपरेट काढायचे आणि त्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला डिस्टन्स भेटून जाईल दोघा शिपमधलं. ठीक आहे. तर DV1 काढताना आपण ॲप्रॉक्सिमेशनचंच काढले आता मी इथं. सो पहिलं डिस्टन्स टाकलं आपण 16 मीटरचं, दुसरं डिस्टन्स घेतलं आपण 25 मीटरचं. सो 4 चोक 16, 16 किलोमीटर आलं पहिलं DV1 आणि DV2 काय आलं 4 पंचे 20. ठीक आहे. तर DV2 आलं 20 किलोमीटर. सो आपल्याला त्या दोघांमधलं डिस्टन्स काढायचं म्हणजे DV1 प्लस DV2 जर ॲड केलं तर आपल्याला मिडल डिस्टन्स भेटून जाईल. ठीक आहे. तर 16 + 20 किती आलं ते 36 किलोमीटर. हे त्याचा आन्सर. हा झाला टाईप 2. मी जेव्हा क्वेश्चन वाचते तेव्हा तुम्ही थोडंसं स्टॉप करून ते सॉल्व करण्याचं ट्राय करा किंवा ऑलरेडी जर तुम्ही क्वेश्चन अशा टाईपचे सॉल्व केले असतील तर प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करा. रिपीटेड झाले तरी चालतात पण आपल्या हाताखालून गेले, जास्त प्रॅक्टिस झाली तर आपलाच फायदा आहे. आपण ते MCQs वारंवार करत राहिलो तर आपण ॲक्च्युअल जेव्हा एक्झाम देऊ आणि त्या एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर आपण मिस्टेक करणार नाही. ठीक आहे. कारण की एक एक मार्क आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड आउट द RL ऑफ बॉटम ऑफ स्लॅब इफ. आपल्याला स्लॅबची RL ऑफ बॉटम ऑफ स्लॅब ती काढायची आहे. इफ स्टाफ रीडिंग वेन स्टाफ इज प्लेस ॲट टॉप ऑफ प्लिंथ ऑफ हाईट 0.9 मीटर. ठीक आहे. अँड स्टाफ प्लेस्ड इन्व्हर्टेड शब्द इम्पॉर्टंट आहे ऑन बॉटम ऑफ स्लॅब आर 1 मीटर अँड 2 मीटर रिस्पेक्टिवली. RL ऑफ बॉटम ऑफ प्लिंथ इज 100 मीटर. हे त्यांनी मेन्शन केलं आहे. आता अशा टाईपचं जेव्हा प्रॉब्लेम सांगतील ना ते किंवा आलं आहे आपल्याला तर तेव्हा थोडंसं फिगर ड्रॉ करायचा ट्राय करायचा जेवढी जमेल तेवढी, म्हणजे आपले मिस्टेक कमी होतात त्यांनी. आणि डायमेन्शन पुट करायचे जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन काही चुकत नाही आणि फिगरवरून जास्त समजून येतं. ओके. तर आता याचं पण सोल्युशन बघू. मी फिगर ट्राय केली आहे. फिगरवरून समजू शकतो तुम्हाला. स्टाफ आहे, स्टाफवरून ती प्लिंथ आहे, प्लिंथची हाईट दिली 0.9 मीटर. 2 स्टाफ रीडिंग दिले आहेत 1 मीटर 2 मीटर. 2 मीटरची जी आहे ती इन्व्हर्टेड आहे. ठीक आहे. आणि जो स्लॅब आहे स्लॅबची RL ऑफ स्लॅब म्हणजे त्याचा बॉटम, स्लॅबचा बॉटम, त्याची आपल्याला RL काढायची. ओके. आणि आपली जी ग्राउंड लेवल आहे त्याची म्हणजे प्लिंथ लेवल आहे त्याची RL आपल्याला दिली आहे 100 मीटर. सो स्टॉप करून थोडं फिगरकडे लक्ष द्या आणि जेणेकरून तुम्हाला समजेल क्वेश्चन आणि फिगर दोन्ही एका याच्यामध्ये मी दिलं आहे. ठीक आहे. तर आता सॉल्व कसं केलं आहे. आपल्याला स्लॅबच्या बॉटमची RL काढायची आहे. तर ती कशी काढणार. बॉटमची जी प्लिंथची RL आहे ती आपण ॲड करणार 100 मीटर. नंतर आपण वरती जाणार, पहिली स्टाफ रीडिंगची ॲडिशन करणार 1 मीटर. नंतर आपण दुसरी स्टाफ रीडिंगची ॲडिशन करणार 2 मीटर आणि आपण प्लिंथ हाईट करणार. ठीक आहे. ॲक्च्युली प्लिंथ हाईट पहिल्यांदा घ्यायची होती बट जसं जसं कॅल्क्युलेशन जमत आलं तसं मी केलं. सो प्लिंथ हाईट 0.9 मीटर. सो सगळ्यांची आपण हाईट वगैरे सगळं ॲडिशन केली तर आपण स्लॅबच्या बॉटमपर्यंत पोहोचू कारण की आपल्याला त्याची RL काढायची. सो ती किती आली 103.9 मीटर आणि तीच काढायची आपल्याला. सो फिगर काढली ना तर व्यवस्थित समजून येतं की आपल्याला कुठं पोचायचं आहे, कुठपर्यंत ॲडिशन कुठल्या कुठल्या लेवलची करायची आहे. ओके. सो ट्राय करा क्वेश्चन वाचून फिगर काढण्याचं शॉर्टमध्ये आणि फास्टमध्ये. ओके. कारण की टाईम कमी असतो आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघू. A staff is held on a top of plinth 0.9 meter high. ठीक है. At a distance of 2 kilometer from instrument station. Find true reading if the staff reads 3 meter when it was placed on the plinth. ठीक है. जेव्हा तो प्लिंथवरती ठेवलेला असतो तेव्हा तो 3 मीटर रीड करतो. आपल्याला ट्रू रीडिंग काढायची. ओके. आणि टेक RL ऑफ प्लिंथ बॉटम इज 100 मीटर. आणि त्यांनी काय निग्लेक्ट करायला लावलं आहे द ऑफसेट ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. ठीक आहे. तर सॉल्व कसं करायचं याचं एक सिम्पल डायरेक्ट फॉर्म्युला आहे. जेव्हा तुम्हाला जर ट्रू स्टाफ रीडिंग काढायला लावलं आहे, ठीक आहे, कुठल्या पचं म्हणजे कुठल्या पण
MCQजमध्ये सर्वेच्या. तर त्याचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला जी स्टाफ रीडिंग करताना रीडिंग आली आहे, म्हणजे इथं आली आहे 3 मीटर, त्याच्यामध्ये तुम्हाला रिफ्रॅक्शन करेक्शन जे निग्लेक्ट करायला लावलं आहे त्याचं तुम्ही घेतलं आहे. ठीक आहे, सॉरी, कर्वेचर करेक्शन, याच्यामध्ये कर्वेचर करेक्शन निग्लेक्ट केलं आहे. ओके, सो त्याचा फॉर्म्युला आहे कर्वेचर करेक्शनचा 0.0785 डीचा स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर. सो डिस्टन्स हे दिलं आहे किलोमीटरमध्ये. डिस्टन्स डी हा ऑलवेज किलोमीटरमध्ये असतो. जर इथं त्यांनी जर मीटरमध्ये दिलं असेल तर तुम्हाला इथं पुट करताना किलोमीटरमध्ये कन्वर्ट करूनच टाकावं लागेल फॉर्म्युल्यामध्ये, कारण की तो फॉर्म्युला तसंच तयार झाला आहे. सो याच्यामध्ये पुट केलं तर ती ट्रू स्टाफ रीडिंग काय आहे, ती 2.686 मीटर. ओके, कारण की आपण कर्वेचर किंवा जे करेक्शन्स असतात ते निग्लेक्ट करायला लावलेत त्यांनी. त्याच्यामुळं जेव्हा जी स्टाफ रीडिंग होती, आपल्याला ॲक्च्युअल जी ट्रू स्टाफ रीडिंग आहे ती काढायची होती, त्याच्यामुळे आपण जे करेक्शन वगैरे होते ते निग्लेक्ट केलेत, म्हणून तो मायनस केलं गेलं तिथं. ठीक आहे, आणि आपल्याला ट्रू स्टाफ रीडिंग आलेली. आता हे जे आहे ते एक्स्ट्रा खालचं ॲडिशनमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय, आपल्याला जर हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढायची असेल तर आपण काय करणार, RL दिली होती आपल्याला प्लिंथ बॉटमची 100 मीटर, प्लस आपण प्लिंथ हाईट दिली होती 0.9, आणि आपल्याला स्टाफ रीडिंग भेटली होती जी आपण कॅल्क्युलेट केली 2.686. ठीक आहे, सो हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट किती आली, 103.586 मीटर. ही झाली आपली हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. आपण हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट करताना काय करतो, मोस्ट ऑफ आपण RL प्लस, आता इथं जसं मेन्शन होतं त्याच्यानुसार, नाहीतर आपण काय करतो, RL करतो आणि प्लस स्टाफ रीडिंगची ॲडिशन करतो, त्याच्यावरून आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट भेटतं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. हे टाईप्स ऑफ क्वेश्चन्स आहेत जे प्रॉब्लेमॅटिक रिलेटेड विचारतात. आपण आधी सॉईलचे बघितले, आता मी सर्वेचे सांगते काही क्वेश्चन्स, आणि हे प्रत्येक एक्झामला विचारतात, सिम्पल असतात, आणि थोडंसं एकदा समजून घेतलं तर ते तुम्हाला करता येऊ शकतं. कारण की आता मोस्ट ऑफ एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स विचारतात, ते थिअरी कमी विचारत आहे, सो याच्याकडे जास्त लक्ष द्या. ठीक आहे, आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ आवडत आहे, जेणेकरून मला असे नवीन व्हिडिओ करायला आवडेल. ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. अ सर्वेअर मेजर डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स विथ अ स्केल ऑफ 1 सेंटीमीटर ॲज टू 1 मीटर अँड फाउंड टू बी 50 मीटर. Take it is detected that he has used a wrong scale of 1:50. ठीक आहे, सर्वेअर आहे, त्याने डिस्टन्स मेजर केलं आहे 2 पॉईंटमधलं, त्याची स्केल होती 1 सेंटीमीटर ॲज टू 1 मीटर, तर त्यांनी रॉंग स्केल यूज केली 1:50, आणि त्याचं जे डिस्टन्स आलं आहे 50 मीटर, त्याला आढळलं 50 मीटर एवढं झालं आहे. तर त्यांनी काय फाइंड आउट करायला लावलं आहे, एक तर ट्रू डिस्टन्स, जे करेक्ट डिस्टन्स आहे ते का फाइंड आउट करायला लावलं 2 पॉईंटमधलं, आणि दुसरं करेक्ट एरिया म्हणजे ट्रू एरिया विथ व्हेन मेजर्ड एरिया इज 50 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आपल्या म्हणजे जो मेजर्ड एरिया आहे तो इनॲक्युरेट एरिया असतो, आणि जो ट्रू एरिया आहे जो ॲक्युरेट एरिया असतो. ठीक आहे, तर मेजर करताना एरिया किती आला आहे 50 मीटर स्क्वेअर. आता ते ट्रू डिस्टन्स, करेक्ट डिस्टन्स किंवा करेक्ट एरिया का म्हणताय, कारण की त्यांनी रॉंग स्केल यूज केली, तर ते आपल्याला काढायची. तर ती कशी काढायची, आता अशा टाईपचं क्वेश्चन आहे ना खूपदा रिपीटेड झालं आहे, कारण की हा खूप सिम्पल असतो सॉल्व करण्यासाठी. ठीक आहे, एक सिम्पल फक्त लॉजिक आहे त्याच्यासाठी. रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन ट्रू जे टी मी दिलं आहे खाली ब्रॅकेटच्या साईडला मी लिहिलं आहे, तर ते ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, ट्रू लेंथ, नंतर राईट हँड साईडला जे लिहिलं आहे एफ, तर ते फॉल्स आहे, म्हणजे चुकीचे जे मेजरमेंट आहेत तर ते राईट हँड साईडला केले आहेत, लेफ्ट हँड साईडला राईट मेजरमेंटचं केलं आहे. RF म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, आणि लेंथ LG म्हणजे लेंथ. ठीक आहे, तर ट्रू लेंथ, जर लेंथ काढताय आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे तर सगळं सेम, तो फॉर्म्युला सेमच राहील. पण जर तुम्हाला एरिया काढायचा आहे तर
जे रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन आहे तर त्याचा स्क्वेअर करायचा, बाकी काहीच करायचं नाही, बाकी होल फॉर्म्युला सेम. तर आता पहिलं बघू 1/100 इंटू, आता रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन केली आपण 1 सेंटीमीटर ॲज टू 1 मीटर होतं. ठीक आहे, ही आपली ट्रू स्केल होती, त्यांनी सांगितली होती. तर त्याचं आपण 1 सेंटीमीटर ॲज टू 100 सेंटीमीटर, म्हणजे आपण रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन करताना सेम युनिट कन्वर्जन करतो. बरोबर, हे आपण आधी पण जेव्हा MCQ सॉल्व केलेत त्याच्यामध्ये बघितले. आपण सेम युनिट कन्वर्जन करतो, त्याला रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणतात. नंतर आपल्याला ट्रू डिस्टन्स काढायचे, सो ते तसंच राहील, इज इक्वल टू 1:50, जे फॉल्स आपण रॉंग स्केल घेतली ती घेतली, इंटू 50, जे आपण फॉल्स मेजरमेंट घेतले, फॉल्स डिस्टन्स आले ते 50. सो आपलं ट्रू डिस्टन्स कसं येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 100 मीटर येईल. ठीक आहे, हे झालं ट्रू डिस्टन्स. आता ट्रू एरियासाठी काय म्हटलं मी, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनचा स्क्वेअर करायचं, बाकी काहीच नाही करायचं. मग 1/100 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू ट्रू एरिया इज इक्वल टू 1:50 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 50. सो ट्रू एरिया काय येईल, 200 मीटर स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. हाच वाला असा एक टाईप जो मोस्टली विचारला जातो. तुम्हाला फक्त सिम्पल डिस्टन्सच विचारलं जाईल किंवा फक्त एरियाच विचारला जाईल. आता इथं दोन्ही विचारलं आहे, कारण की तुम्हाला समजावं, एकाच क्वेश्चनमध्ये दोन्ही टाईप होऊन जावे म्हणून मी दोन्ही घेतलेत. ठीक आहे, तुम्हाला याच्यापैकी एकच विचारलं जाईल, कारण की टाईम कमी असतो, सो शॉर्टमधले MCQs ते विचारतात. आता नेक्स्ट हा पण क्वेश्चन आहे ना, खूपदा विचारतात. त्याच्यात तुम्हाला आता जसं आपण वरती बघितलं ट्रू डिस्टन्स किंवा ट्रू एरिया सांगितलं आहे, आता इथं तुम्हाला सेम करायचं आहे, ट्रू लेंथ आणि ट्रू एरिया काढायचं आहे. फक्त चेंज काय आहे, इथं श्रंक लेंथ दिलेली असते आणि आपल्याला श्रिंकेज फॅक्टरचा फॉर्म्युला माहिती पाहिजे की तो फॉर्म्युला काय. तर क्वेश्चन वाचते, इफ अ लाईन इज 5 सेंटीमीटर श्रंक टू 4.5 सेंटीमीटर फाइंड. जर 5 सेंटीमीटरची लेंथ आहे, जर ती श्रिंक झाली 4.5 सेंटीमीटर नाही, तर तुम्हाला काढायचं काय, श्रिंकेज फॅक्टर. दुसरं ॲक्च्युअल लेंथ इफ मेजर लेंथ इज 90 सेंटीमीटर, करेक्ट एरिया इफ मेजर एरिया इज 81 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर आता काढायचं कसं. ठीक आहे, तर श्रिंकेज फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे, श्रंक लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, ओरिजिनल लेंथ खाली असती, ओरिजिनल एरिया खाली असतो, वरती जे श्रंक लेंथ आहे ते वरती असतं. ठीक आहे, सेम तिथं जसं आपण रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शनचा स्क्वेअर करत होतो, कधी करत होतो, एरिया काढताना, तसंच सेम इथे श्रिंकेज फॅक्टरचा स्क्वेअर करायचा, कधी, एरिया काढताना. ठीक आहे, बाकी फॉर्म्युला सेम. तर पहिल्यांदा श्रिंकेज फॅक्टर बघू. श्रंक लेंथ किती आहे, 4.5 अपॉन ओरिजिनल लेंथ आहे 5, सो श्रिंकेज फॅक्टर किती आला, 0.9. सेम केस, आपल्याला श्रिंकेज फॅक्टर भेटला आहे, सो आपण ॲक्च्युअल लेंथ काढू शकतो, ॲक्च्युअल लेंथ किंवा ओरिजिनल लेंथ. सो श्रिंकेज फॅक्टर घेतला 0.9, श्रंक लेंथ घेतली 90 आणि आपण ओरिजिनल लेंथ. सो ओरिजिनल लेंथ किती आली, एक सेकंद, 90 सेंटीमीटर. आपल्याला ॲक्च्युअल लेंथ इफ मेजर लेंथ इज 90 सेंटीमीटर ती दिलीत, बरोबर. सो ओरिजिनल लेंथ किती आली, 90 अपॉन 0.9, सो 100 मीटर. हे झालं ओरिजिनल लेंथ किंवा ॲक्च्युअल लेंथ. आता करेक्ट एरिया काढायचा आहे. करेक्ट एरियासाठी श्रिंकेज फॅक्टरचा स्क्वेअर केला इज इक्वल टू, आपल्याला मेजर एरिया किती दिला आहे किंवा मेजर एरिया किती दिला आहे, 81 स्क्वेअर मीटर. ठीक आहे, सो 81 अपॉन ओरिजिनल एरिया. सो ओरिजिनल एरिया काढण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सो ओरिजिनल एरिया किती आला, 100 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, अशा टाईपचं क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच विचारल तिन्हींपैकी, एक तर श्रिंकेज फॅक्टर, नाहीतर श्रिंकेज ओरिजिनल लेंथ आणि नाहीतर ओरिजिनल एरिया. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडता आहे तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा लेक्चर आवडतं आहे. ठीक आहे, आणि अशाच टाईपचे मी MCQs तुमच्यासोबत शेअर करू. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, तुम्ही तिथं जॉईन झाले नसेल तर तिथे जॉईन व्हा. ह्या रिलेटेड PDF तिथं तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, थँक्यू.